आता घर चालवायचं या पैशातनं का रिक्षाचे हप्ते भरायचे। गव्हर्नमेंट जॉबला आहे त्यांनी सुद्धा रिक्षा घेऊन आमच्यासारख्या गोरगरिबावर अन्याय केलेला आहे। नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव राहुल आत्माराम बाजड। तुम्ही आता हा रिक्षा कधी घेतलाय? मी हा रिक्षा घेतलाय कोरोना संपल्यानंतर, कोरोनाच्या पिरियड मध्ये। आणि तुम्ही जसं रिक्षा घेतला तसं तुमचा धंदा बऱ्यापैकी होतोय का? हो, चांगला धंदा होत होता कोरोनाच्या काळामध्ये, पण सरकारने परमिट जर जास्त सोडल्यामुळे आमच्या धंद्यावर जरा परिणाम झालेला आहे। कारण जे लोक गव्हर्नमेंट जॉबला आहेत त्यांनी सुद्धा रिक्षा घेऊन आमच्यासारख्या गोरगरिबावर अन्याय केलेला आहे। त्या लोकांचे खरं तर परमिट रद्द केलं पाहिजे। जे गोरगरीब आहेत त्यांनाच परमिट ठेवलं पाहिजे। काय झालेलं आहे, सरकारने परमिट सोडल्यामुळे जे लोक खाजगी प्रायव्हेट जॉबला आहेत, जे परमनंट आहेत, त्यांनी सुद्धा रिक्षा घेऊन लोकांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे। लोक काय करतात, स्वतःच्या नावाने रिक्षा घेतात आणि असं शिपणे देऊन पैसे कमवण्याचा धंदा चालू केलेला आहे साधन। काय काय लोकांचे 10-10, 12-12 रिक्षा आहेत। ज्या माणसाचा एक रिक्षा आहे त्यांनी काय करायचं, लोक 400 रुपये 500 रुपये शिपणे रिक्षा चालवतात। काही लोक फक्त पार्ट टाइम इन्कम करण्यासाठी रिक्षा घेऊन देतात दुसऱ्यांना। हो, 100% बरोबर आहे। आता जे नवीन रिक्षा घेणारे माणसं आहेत, ज्यांना परमिट काढायची इच्छा आहे, ज्यांना रिक्षा घ्यायचा, रिक्षाचा धंदा करायचा, त्यांना तुम्हाला काय सांगायचं? आमची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी रिक्षा घेऊ नका। ज्यांनी रिक्षा घेतलेले आहेत त्यांचे पहिले तुम्ही बघा धंद्याचा काय परिणाम आहे। जेवढा धंदा होत होता तेवढा धंदा काय होत नाही। लोक फक्त सांगतात तुम्ही रिक्षा घ्या आहे, आणि रिक्षा घेतल्यावर चांगल्या लोकांनी रिक्षा परत विकलेले आहेत। म्हणजे घेऊन रिक्षा परत विकलेले दुसऱ्यांना परत विकलेले की हप्ते भरणं होत नाही म्हणून परत रिक्षा विकलेले आहेत त्यांनी। म्हणजे रिक्षाच्या धंद्यामध्ये पडू नका। आता आळंदी सारखा एवढा म्हणजे तीर्थस्थळाचे ठिकाण आहे, हजारो लाखो लोक इथे येत असतात, तरी पण तुमच्या धंद्यावर जास्त रिक्षा असल्यामुळे परिणाम होतो याचा। आता कसं आहे माहिती का, पॅसेंजर झालेत 5 आणि रिक्षा झालेत 50। एक पॅसेंजर थांबला तर 10 रिक्षा एका मागे उभे राहतात एका रिक्षा पॅसेंजरसाठी। लोक अशा ऑटो पॉइंटला शक्यतो थांबत नाही। लोक काय करतात, आता आळंदी सारख्या ठिकाणी इथं तुमचा रिक्षा स्टँड आहे, तर जास्त करून लोक बसने जायचा विचार करतात। आमच्या सारख्या स्टँडला बस असल्यामुळे आम्हाला प्रायव्हेट भाडे भेटत नाही आणि लांबचे भाडे भेटत नाही। आम्हाला इथल्या इथंच 10-20 रुपयावर धंदा करावा लागतो। 10 रुपये 20 रुपये सीटाप्रमाणे आम्ही धंदा करतो। आणि जे वयस्कर माणसं आहेत, म्हातारी माणसं आहेत, ते तर तुमच्या रिक्षामध्ये जास्त करून बसत नसतील। बसत नाही, त्यांना फ्री, सरकारने त्यांना फ्री केल्यामुळे ते काय आमच्या गाडीत बसत नाहीत। आणि 10 रुपयाच्या वर कोण तिकीट देत नाही। 15 रुपये जर तिकीट घेतो लोक म्हणतात 15 रुपये कुठं, 10 रुपये कुठं। ठीक आहे, चला धन्यवाद। तर दादा, आळंदी सारख्या ठिकाणी ना एवढी वारकरी आता मोठ्या संख्येमध्ये येतात, पण तसंच शासनाने काय केले, जादा बस सोडल्यात, तर ह्या जादा बस सोडल्यामुळे तुमच्या रिक्षाच्या धंद्यावर काय परिणाम होतोय का? हो, 100% होतोय। शासनाने काय केलंय, प्रचंड प्रमाणात या 6 वर्षामध्ये परमिट सोडलेली आहेत। त्यामुळं काय झालेलं आहे, धंदा घटत गेलाय, आणि त्या घटत धंदा गेल्यामुळं जे आम्ही स्थानिक रिक्षावाले आहेत त्यांच्या धंद्यावर अक्षरशः भयानक परिणाम झालेला आहे। आता घर चालवायचं या पैशातनं का रिक्षाचे हप्ते भरायचे, असा भयंकर परिणाम झालेला आहे आमच्या रिक्षा धंद्यावर। आणि यात्रेमध्ये जर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं धंदा करण्यासाठी, तर अक्षरशः धंदा बंद करावा लागतो, किंवा जर धंदा चालू ठेवला तर पोलिसांचा मार खावा लागतो। अशी परिस्थिती आमची सध्याला झालेली आहे। शासनाकडून परमिट बंद होत नाहीत आपले पिंपरी चिंचवड पुण्यामधले? आता भरपूर वेळा बाबासाहेब कांबळे वगैरे अशा संघटनेनी आंदोलनं केली, सरकारला पत्र दिली, पण आज तगायत त्यांनी सरकारने कधीच परमिट बंद नाही केलेली, चालूच ठेवलेली आहे। आणि त्याच्यामुळं रिक्षावाला अक्षरशः कर्जबाजारी झालेला आहे। आता कार्तिक यात्रा आहे, कार्तिक यात्रा असल्यामुळे तुम्हाला तुमचं हे रिक्षा स्टँड आहे, इथं तुम्हाला रिक्षा लावायला परवानगी नसते। किती दिवस परवानगी नसते आता ही? आता यात्रेमध्ये 8 दिवस आम्हाला रिक्षा आतमध्ये लावायला परवानगी नसते। शासनाचं असं म्हणणं आहे की गर्दी खूप असते, रिक्षामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतात, म्हणून आम्हाला गावाच्या बाहेर काढलं जातं। मग आता तुमचा हे 8 दिवस तुमच्या धंद्यावर परिणाम होत असेल? 8 दिवस धंद्यावर एवढा परिणाम होतो, मी तुम्हाला मगाशीच बोललो, एक तर धंदा करायचा तर पोलिसांचा मार खायचा, नाही तर घरी उपाशी बसायचं। 2च पर्याय आहे रिक्षावाल्यांकडे। ठीक आहे काका, तुमचं नाव काय? अंकुश आमराळे। अंकुश आमराळे, तुम्ही किती दिवसापासून रिक्षाचा हा धंदा करता? 3 वर्षापासून। 3 वर्षापासून करता, म्हणजे तुम्हाला पण अशा समस्यांना दरवर्षी सामोरे जावं लागतं? खूप अडचण येते आम्हाला, खूप भरपूर। आणि काय होतं माहिती आहे का, नवीन रिक्षावाले ह्या धंद्यामध्ये येतात, त्यांना वाटतं ह्याच्यामध्ये खूप पैसा आहे। नवीन रिक्षा घेणाऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत? काय सांगणार, कर्ज बाजार, बाकी काय नाही। म्हणजे नवीन रिक्षा घेणाऱ्यांनी ह्या धंद्याच्या म्हणजे पडूच नाही नाही पडावं।